मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 32 अध्याय ऐकून चुकलो आहोत। तर हे दत्ताचे पारायण, गुरुदत्तांचे स्वामींचे पारायण नक्की करा, कारण की हे असे पारायण आहे की अशक्य ते शक्य होतं। आपण जे पाहिजे आपल्याला ते संपूर्ण मिळतं स्वामींच्या आशीर्वादाने। तर एक तेलाचा दिवा, एक घीचा दिवा, घी म्हणजे तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली जवळ ठेवा, ते पाणी सर्वांना प्यायला द्या आणि 2 रक्षा लावा, त्यातली थोडी रक्षा त्या पाण्यात टाका, अगरबत्तीची राख आणि बाकी ती डब्बीत जमा ठेवा आणि ऐनवेळीच लावा। काही आपल्याला बरं नाही वाटत आहे तेव्हा पण आपण ही रक्षा लावली तरी पण आपला आजारपणा दूर होतो। केव्हा केव्हा असं होतं, केव्हा डोकं दुखतं, अंग जड वाटतं, आपल्याला कुठेच काही कोणत्या कामाला मन नाही लागत, असं केव्हा केव्हा असं वाटतं, रडूशी पण वाटतं केव्हा केव्हा काही जणांना, कारण ते निगेटिव्ह ऊर्जा राहतात ना आपल्या घरात, त्यामुळे असं होतं आपल्याला। तर हे दत्ताचे पारायणाचे हे जे अध्याय आहेत हे आपण तुम्ही नाही ऐकत आहेत तर तुमच्या देवघरात नाही तर स्वयंपाक करता करता तुम्ही लावला आणि मंत्र पण त्या पाण्यात तुमच्या बॉटलमध्ये मंत्र पडत आहे, तर त्या पाण्याने सुद्धा आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा होते घरात शिंपडल्याने, कारण की सर्वात जास्त शक्ती पॉझिटिव्ह ऊर्जा पाण्यात खेचण्याची राहते, कारण की पाण्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा खूप लवकर जास्त असते। म्हणून केव्हा केव्हा काही बायका म्हणा, माणसं म्हणा, मुलांना म्हणा तर पाणी देतात पहा, कोणी एखादे महाराज असतात, कोणी काही की बाई त्यांच्या हातचं पाणी द्या, आपण असं म्हणतो, श्रद्धा विश्वास राहते ज्याची त्याची, आपण कोणाला नाव नाही ठेवत आहे, पण असं राहतं की ते पाणी दिलं मग त्याला बरं वाटतं, तो काही आजारी राहिलं तर असं दूर होतं त्याचा आजारपणा। तर असं होतं, कोणी दोरा वगैरे कोणी जर दिला हातात कमरेत तर तो पण श्रद्धा विश्वासने बांधतो। तर असं हे पाणी आहे, कारण की हे पाणी तर आपल्या श्रद्धा आणि विश्वासाचं आहे। तर आपणच स्वतः ते पाण्याची बाटली ठेवा ना आणि हा मोबाईल लावून द्या, अध्याय श्रवण करा स्वयंपाक करता करता, तर दुसरा काही विचार न करता अध्याय पण श्रवण केले तरी पारायणाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते आणि सेवासुद्धा आपल्या होतात। कारण काही वेळेस काही महिलांना नोकरी, जॉब या काही घरगुती कामांमुळे ऐकणं शक्य नाही होत, तर तुम्ही स्वयंपाक करता करता लावा, म्हणजे आपल्याला पारायणाच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल। हा मार्गशीर्ष महिना जेवढा जप तप यज्ञ पूजा अर्चना केल्या तेवढी महालक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते, कारण मार्गशीर्ष महिन्यात अखंड जप नाम तप यज्ञ स्वामींचा पूर्ण महिना आहे। चंपाषष्ठी मल्हारी सप्तशतीचा आहे, कारण की 13 ते 19 तारीखपर्यंत चंपाषष्ठीचे आपल्याला नवरात्राचे जे षष्ठी राहते त्याचे मल्हारी सप्तशतीचे अध्यायाचे तयारी तर माझी झालेलीच आहे, पण हा सप्तशतीचे अध्याय मल्हारी रूप हे एक शिवाचे अंश अवतार आहे, तर ते सुद्धा सप्तशतीचे पाठ करा। जो कोणी 12वा आणि 14वा अध्याय मल्हारी सप्तशतीचा ऐकेल त्याला लक्ष्मीची प्राप्ती होईल, कारण साक्षात शिवाने महालक्ष्मीने विष्णूने असं सांगितले आहे, तर ते सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील। तर संपूर्ण माझी तीच तयारी चालू आहे अध्यायांची पारायणाची, तर जास्तीत जास्त जणांनी ऐका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कोणी नवीन आलं असेल चॅनलला, एक लाईक आणि एक कमेंट्स माझं आत्मविश्वास वाढवतं। आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा अध्याय ऐकत आहोत, आपल्या गावाचं नाव पण केलं कमेंट्समध्ये तरी पण चालेल, तुमच्या गावाचे हजारो गावांचे कमेंट्स येतात, असेच कमेंट्स येऊ द्या, माझ्या मनाला आत्माला खूप आनंद वाटतो। आणि मी तुमच्या सर्वांसाठी, माझे संपूर्ण घरातले, मी पण तुमच्यासारखीच आहे, मी तर जॉईंट फॅमिलीला आहे, माझी तर 10 जणांची फॅमिली असून मी संपूर्ण काम करून घरात, माझ्या घरात कामाला कुठल्याच कामाला बाई नाही आहे। तर आता वाजले आहे रात्रीचे 10:15, मला रेकॉर्डिंग करत करत अध्याय वाचत वाचत रात्रीचे 12:15-1 वाजतील। मी तुमच्यासाठी खूप तडपडत करत राहते की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचे, तुम्हाला ऐकायला मिळे, तर मी जशी तुमच्याकरता काळपात करत राहते, तुम्ही बी माझ्यासाठी फक्त एक लाईक आणि एक कमेंट्स करा, मला दुसरं काही नको, कारण की तुमचा एक कमेंट्स फक्त माझ्या मनाला खूप आनंद देऊन जातो। म्हणून कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। आमचं गाव शहापूर छोटं गाव आहे, खेडगाव म्हणतात, तर या गावात घरात कामाला बायका पण भेटत नाही, शेतात जातील पण घरात कामाला बायका येणार नाही। शहरांमध्ये बाया कामाला भेटून जातात पण शेतात जाणार नाही, हा फरक आहे। तर प्लीज मी तुमच्या कळवळीची विनंती करते, तर कमेंट्स नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा। तर आता आपण येऊया आपल्या अध्यायावर, श्री गुरुचरित्र सद्गुरु चरित्रामधला 33वा अध्याय आपण ऐकणार आहोत।
श्री गणेशाय नमो नमः. श्री सरस्वती नमो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्ध चिय चरणा विनवीतसे कर जोडून भक्ते भावे करुणिया मने स्वामी सिद्ध मुनी पूर्व कथानुसंधानी पती सहित सुवासिनी आली श्री सद्गुरु समागमे. श्री सद्गुरु आले मठाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी आम्ही निरोपावी दातारा सिद्ध मने ऐका बाळा. दुसऱ्या दिवशी प्रांतकाळा दमती दोघे श्री सद्गुरु जवळा येऊनी बसती वंदुनी ऐसी बाळा. दुसऱ्या दिवशी प्रांतकाळा आणि विनविता कर जोडूनी आम्हा शोक घडिले दिनी एक येतुनी येऊनी नाना धर्म निरूपले रुद्राक्षचारी आम्हाशी देता बोलिला परिसा कानी बांधुनी प्रेताशी दहन करी म्हणितले आणि केक बोलिले रुद्रसुक्त असे भले अभिषेक करीती विप्रकोडे ते तीर्थ आणावे आणुनी तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळ समयी दर्शन करी श्री सद्गुरु नुसिंह सरस्वती स्वामींचे ऐसे सांगुनी आम्हास आपण केला परियसी रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामी ऐकूनी तिचे वचन श्री सद्गुरु सांगती हसून रुद्राक्ष दिले आम्हीच जण तुझी भक्ती देखून या रुद्राक्षांची महिमा सांगता असे अनुपम सांगेन विस्तारण तुम्हा एक चित्ते परियसा भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी पापेन लाखती परियसा उत्तम अथवा नीचांते रुद्राक्ष धारण पुण्य मिती नाही अगण्य आनिक द्यावा नाही सौम्य श्री श्रुती समंत परियसा सहस संख्या जो नर रुद्राक्ष माळा करिहार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिते सहस्र जरी न साधती दोही भाऊशे षोडश असती शिकेशी बांधा एक ख्याती चतुर्विशिती दोई करे कंठभरण 32 मस्तकी बांधा चत्वरिशांचे श्रवणदयी द्वाशांचे धारण करावे परियसा अष्टोक्तराशी एक कंठीमाळा करिनिक रुद्रपुत्र समान ऐक येणे विधी धारण केली मोती पोवळी स्फटिक रौप्य वर्णन सुवर्णेसी मिळून रुद्राक्ष माळेशी धारण करावे परियसा त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष असती त्याची पापे नुसते जळती त्याची होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्ष माळा धरून जप करीती अनुष्ठान अनंत फळ असे जाणी ऐका श्रोतो एक चित्त होऊन रुद्राक्ष विना जो नर वृथा जन्म झाना घोर ज्याच्या कपाळी नसे त्रिपुंड जन्म वाया परियसा रुद्राक्ष बांधून मस्तिकीसी अथवा दोन्ही श्रवणाशी स्नान करिता नराशी गंगा स्नान फळे मिळे त्याशी ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष असे रुद्राक्ष ठेवून पूजा करी अभिषेकाव्या रुद्र सुकतेसी लिंग पूजा समान फळ मिळती असे निर्धारी एकमुख पंचमुख एकदश अस्तिमुख चतुर्शदास्ती कौतुके मुखे असती परियसा हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी धारण करावे प्रीते करी लादे चतुर्विध पुरुषार्थ याचे पूर्वी आख्यान विशेष अशी अतिगहन ऐकता पापे पळून जाती त्वरित परियसा राजा काश्मीर देशाशी भद्रसेन नाम परियसी त्याचा पुत्र सुरधर्मा ऐसी प्रख्यात होता अवधरा तया राजमंत्री सुता नाम तारक असे ख्याता दोघे कुमार ज्ञानवंत परमसख्यती असती देखे उभयक्ता एक वयशी सुकुमार अति सुंदरशी एकी स्थान विद्याबसी वरती देखो संतोष क्रीडास्थानी सहज भोजन असती दोघे संतोषिनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवाचरी परियसा सर्वदेही अलंकार रुद्राक्षमाळा शिंगार भस्मधारण त्रिपुंड तिलक असे परियसा रत्नभरण सुवर्ण देखा लोहा समान पातिनिका रुद्राक्षमाळा वाचून अनिका न घेती देखा अलंकार माता पिता बंधुजन आणून देती रत्नभर टाकून देती कोपून लोह पाषाण म्हणती त्यासी वर्तता ऐसे एके दिवशी एक राजा मंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला दाखवून राजा सन्मुख जाऊन साष्टांग नमन करून घेऊन आला मंदिरात बैसुनी सिंहासनी अर्धपाद्य देऊन पूजा केली उपचारांनी महानंदे तयेवेळी कर जोडून मुनिराशी विनवी राजा भक्तींशी पिशे लागली पुत्रांशी काय करावे म्हणीत असे रत्नभरण अलंकार न घेती भूषण परिकर रुद्राक्षमाळा कंठीहार सर्वाभरण तेची करीती शिकविल्या नायकिती कैसी ज्ञान याच्या मती स्वामी येती निरोप देती तरीचे ऐकुती कुमार भूत भविष्य वर्तमान त्रिकाळ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारून निरोपावे दातार ऐकून रायाचे वचन पराशर ऋषी जाणे निरोपतीसी हसून मने विचित्र ऐसे ऐका तुझ्या आणि मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयांचा सांगेन एक एक चित्त साचा मने ऋषी तयेवेळी पूर्वी नंदीग्राम नगरी एक वेश्या नारी अति लावण्य सुंदर होती जैसे तेजी तेज चंद्रकांती जैसा चंद्र पौर्णिमेसे तैसे छत्र असे तिच्या घरी सुखासन सुरवणीसी शोभा मयान असे देखा हिरण्यमय तिचे भुवन पादुका सुवर्ण विराजमान नाना परीचे आभरण असे विचित्र परियसा पर्यक रत्न खचत देखा वस्त्र भरणे अनेका
सा गोमायशी दास्य दिका बहुत असती पर्येसा सर्व भरणे तिची अस्ति जैशी दिशे मन्वंतरी नैव यौवन सोमकांती अति लावण्य सुंदर गंध कुंकुम कस्तुरी पुष्प असती नानापरी अखिल भोग तिच्या घरी विख्यात असे तया ग्रामी धन धान्यादी संपत्ती कोटी संख्या नाही मिती ऐशा परी ते नादती वारावंती तया नगरी ऐसे असून वारावंती म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्यता अन्न वस्त्रे ब्रह्मणाशी नाट्य मंडप तिच्या घरी रत्नखचित नानापरी उबेरला अति कुसरी सदा नित्य करी ते सखया वर्ग सहित नित्य नित्य करीतो ती मनोरथ कुकुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती मंडपी तया मुरकुट कुकुटांशी रुद्राक्ष माळा भूषणेसी कुकुटाच्या शिक्षेशी रुद्राक्ष एक बांधिला असे तया मर्कट कुकुटांशी शिकवी ती नित्य विनोदेसी वर्तिता एके दिवशी अनुभव झाला पर्येसा शिवव्रती म्हणजे एक वैश्य आला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके तरुणांक विराजमान दिसत असे तैसा वैश्याशी देखुनी नेले वेश्य वधून नाट्यमंडपी बैसून उपचारण केले नानाविध तया वेश्याच्या घरी जे का लिंग होते भुरी रत्नखचित सूर्यापरी दिसत असे त्याचे देखून लिंग रत्नखचित विस्मय करी वारावंत आपले सकेसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे पुसा तया वैश्याशी देईल जरी मोलाशी अथवा देईल रतेशी होईल कुलश्री दिवस तीन ऐकून तिचे वचन पुस्ती वैश्याशी सखी जान जरी का ध्याल लिंग रतन देईल रती दिवस तीन अथवा द्याल मोलाशी लक्ष संख्याती द्रव्याशी जे का वसे तुमच्या मानसी निरोपावे शिवव्रती ऐकून संख्याचे वचन म्हणे वैश्य हसून देईल लिंग मोहन रती कांक्षा करुणिया तुमची मुख्य वार वनिता होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रता होईन असणे मनोभावे म्हणून मुख्य वनितसी पुसत असे वैश्य स्वमुखीसी नामे व्यभिचारी तू होशी काय सत्य तुमचे बोल तुम्हा कैचे धर्मकर्म बहु पुरुषांचा संगम पतिव्रता कैसे नाम असे तुझ सांग मज ख्याती तुमचा कुळाचार सदा करणे व्यभिचार नव्हे तुमचे मन स्थिर एक पुरुषावे नित्य ऐकून वैश्याचे वचन बोले वारावंते आपण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलश्री द्यावे मते लिंगरतन रत प्रतिसंगे तुमचे मन संतोषवीन अति गहन तनु मनु धनेसी जाना वैश्य मने तियेसी प्रमाण द्यावे आम्हासी दिनत्रय दिवनाशी व्हावे पत्नी धर्मकर्म तये वेळी वारावंती लिंगावरी ठेवती असतास चंद्र सूर्य साक्षी करता झाली पत्नी तयाची इतक्या अवसारी लिंग दिदले तिचे करी संतोषली ती नारी करी कंकण बांधिले लिंग देऊन वेश्यशी बोले वैश्य परेसी माझ्या प्राण समानेसी लिंग असे जाण तू आता या कारणे लिंगासी जतन करावे परेसी हानी होता लिंगाशी प्राण आपुला त्यागीन ऐकून वैश्याचे वचन अंगीकारले ते अंगीन मने लिंग करीन जतन प्राण समान म्हणून या ऐसे दोघे संतुषत बैसले असती मंडपात दिवस झाला अस्तगत म्हणती जाऊ मंदिरात संभोग समयी लिंगाशी ठेवू नये जवळीकेशी मने वैश्य तियेशी तये वेळी पर्येसा ऐकून वैश्य वचन मंडपी ठेवले लिंगरतन मध्यस्तंभी बांधून गेली अंतर्गृहाशी क्रीडा करीत दोघ जण होती ऐका एक क्षण उठिला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात अग्नी लागून मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीतसे प्रलाप देखुनी तयावेळी म्हणे हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विजावती अतिप्रबळे नगर लोक मिळून विझवून पाती लिंगाशी झाले दंग पर्यशी अग्नित्व मर्कट कुकुटांशी दहन झाले अवधारा वेश्य देखून तयवे दुःख करी अतिप्रबळी प्राणलिंग जळून गेले आता प्राण त्यागीन म्हणे म्हणून निघाला बाहेर आयती केली अवसरी काष्टी मिळून अपारी अग्नी केला पर्यसा लिंग दहन झाले म्हणे अग्नी प्रवेश केला त्वरत नगर लोक विस्मय करीत वेश्या दुःख करीत असे म्हणे हा काय झाले पुरुषात्या दोष मज घडले लिंग मंडपी ठेवली दग्ध झाले पर्यसा वेश्य माझा प्राणेश्वरी तया हानी झाली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्यागीन बोलवून विप्रासी नमस्कारी तये वेळी सगमन करवायसी दान धर्म करीत असे वस्त्र भूषण भांडारा सर्व दिदले विपंपरा आयती केली परंपरा काष्टे चंदन वनी देखा आपले बंधू सहोदरशी नमून पुषे तयेवेशी निरोप द्यावा आपणासी पती संगमा संग जातसी ऐकनी चित्तीचे वचन दुःख करीती बहुजन म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतसे आम्ही घेतले जन्म कोण तंदुंस वर्तन करिता नाही दूषण तू हे काय करीतसे वेश्याचे मंदिरांशी येते पुरुष रतेशी मिती नाही तयेशी केवी झाला तुझा पुरुष कैसा वेंच केंच लिंग वाया जाळले आपले अंग वारावंता धर्मचांग नित्य पुरुष निर्थून ऐशे वेश्य किती येती आणि त्याची जाती त्याची कैशी होशी सती हास्ती नगर लोकख्याती काय तुझी बुद्धी सांगे येणे परी समस्त जन वाराती तिचे बंधुजन काही केल्या नायके जाण विनवीत असे पर्येसा वेश्य म्हणे तयेवेळी आपला पती वेश्य आढळी प्रमाण केले तयाजळी चंद्र सूर्य साक्षी असे साक्षी केली म्या शिती दिवस तीन अहोरात्री धर्म कर्म त्याची सती झाले आपण पर्येसा माझा पती झाला मृत
आपण जिवंत नाही श्रुत पतिव्रता धर्मख्याते वेदशास्त्री परियसा पती सवेजे न्यारी गमन कर जाय प्रीती करी एक पावला भूमीवरी अश्वमेघ यज्ञ फळत असे. आपल्या माता पिता पक्ष 21 कुळे विख्यात पतीचे माता पिता पक्ष 21 कुळे परियसा इतके जरी नरकी असती त्याशी घेऊन समवती जाई त्वरित स्वर्गाप्रती. वेदशास्त्रे म्हणते ऐसी पुण्य जोडती काय वाचून राहणेशी ती दुःख सागर संसार ख्याती मरणे सत्य कधीतरी. म्हणून विनवी समंताशी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अंगणी कुंडा स्मरून या सर्वेश्वर केली सूर्याशी नमस्कार प्रदक्षिणा उल्हास थोर करीत झाले तयवेळी नमन समस्त द्विजांशी उभी ठेली अग्निपाशी उडी घालता वेगेशी अभिनव झाले तयवेळी सदाशिव पंचवक्र दशाभुज नागसूत्र हाती असे प्राण मात्र त्रिशूळ डमरी करी असे भस्मांकित जटाधारी बैसालाय नंदी तरी धारिता झाला वरचेवरी वेश्येशी तयवेळी तया अग्निकुंडात न दिसे अग्नी असे शांत भक्त वत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तयवेळी. हाती धरुणी वेश्येसी कडे काढिले वेमकेशी प्रसन्न होऊन पर्यसी वर माग म्हणीत असे ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेशी धर्मधैर्य पाहाविसी यांनी घडले पर्यसा झालो वैश्य आपण लिंगरत्न स्वयंभूची अग्नी केली मायाची नाट्य मंडप जाळीला तुझे मन भावसी झालो अग्निप्रवेशी तुझी प्रतिवता होसी सत्य केले व्रत आपुले तुषलो तुझे भक्तासी देईन वर जे मागिसे आयुष्य आरोग्य स्त्रियसी जे इच्छित मागा आता मने वेश्या तयवेळी नलगे वर चंद्रमोळी सर्व भूमी रसातळी न घे भोग ऐश्वर तुझे चरण कमळी भृग होऊन असेन माबा माझे इष्टबुंद वर्ग सकळ तुझे सदनेसी दास दासी माझे असी सकळ न्यावे स्वर्गाप्रती तुझे सन्निध पशुपाती राहू स्वामी सर्वेश्वर अमन व्हावी पुनरावृत्ती न लागे संसारी यातायाती विमोचवे स्वामी तरी ती म्हणून चरणी लागली. ऐकूनी तिचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समजता विभुनी बैसवान घेऊनी गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात जोका झाला मर्कटात तया कुकुटा समवेत दग्ध झाले पर्यसा म्हणे पराशर ऋषी सांगेन राया पर्यशी मर्कटत्व तेजुनिया हर्षी तुझी उदरी जन्मला तुझे मत्र्याच्या कुशी कुरकट जन्मला पर्यशी रुद्राक्ष फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्वसंस्कार करिता रुद्राक्ष धारण करीत असे दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वरांच्या पूर्वजन्मी अज्ञान असता रुद्राक्ष धारण नित्य करिता इतके पुण्य घडले म्हणता झाले तुझे कुमार आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करती त्याच्या पुण्य नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री सद्गुरु म्हणती दपतेशी येणी परी रायाशी सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे ऐकुनी ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला अति गहन सांगे ऐका एक चित्ते म्हणे सिद्ध विस्ताराशी सांगे नामधारकासे अपूर्व झाले पर्यसी पुढील कथा ऐका पहा गंगाधराचा नंदनो सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधेनु ऐकता श्रोते सावधाने लादे चारी पुरुषात इत श्री सद्गुरु चरित्र अमृत परम कथा कल्पतरु नुश्री निवसिंह सरस्वती उपख्यान सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमान रूपन नाम त्रयोदश श्री शतमोध्याय श्री सद्गुरु दत्तात्र्यर्पण नमस्तुरी श्री सद्गुरु देव दत्त. तर मित्रांनो इथे आपला 33वा अध्याय रुद्राक्षाचा अध्याय होता हा. तर रुद्राक्षाचा जो गळ्यात रुद्राक्ष धारण करतो जटेत धारण करतो कानात धारण करतो तर त्याला सहस्र अभिषेकाचे पुण्य मिळते. आणि जर आपण रुद्राक्ष आपल्या गळ्यातच ठेवले आणि आपल्या अंघोळ करताना आपल्या कपाळी तो रुद्राक्ष आपण लावून दररोज हरर गंगे गंगा सिंधू सरस्वती कावेरी चर्मनवती वेत्रा शिप्रा जया असे गंडिखाय असे सप्त गंगा नद्यांचे जर आपण नावं घेतले तर दररोज आपल्याला 7 नद्यांच्या पाण्याने स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. गळ्यात रुद्राक्ष आणि आपल्या जिभेवर म्हणजेच आपल्या मुखाने 7 नद्यांचे नाव घेऊन अंघोळ केल्याने असे आपल्याला एवढे पुण्य 7 नद्यांचे 12 ज्योतिर्लिंगांचे पुण्य मिळेल असे या अध्यायामध्ये साक्षात पराशर ऋषींनी आणि साक्षात शिवाने हा अध्याय सांगितलेला आहे. तर हा शिवलीला अमृताचा जो 11वा अध्याय आहे तर त्याचा अध्याय इकडे स्वामी चरित्रमध्ये गुरुचरित्रमध्ये 33व्या अध्यायामध्ये याच्यात थोडीशी छोटीशी माहिती आलेली. पूर्ण माहिती 11व्या अध्यायाची नाही आहे पण रुद्राक्षाची माहिती आलेली आहे. 1 मुखी 4 मुखी 6 मुखी 8 मुखी हा रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. ज्यांच्याकडे 1 मुखी 4 मुखी 8 मुखी 6 मुखी रुद्राक्ष असेल
त्यांनी लाल कपड्यात ओम नमः शिवाय अगोदर त्या रुद्राक्षाला छान गंगाजल पाण्याने दुधाने पंचामृताने धुवून आणि हातात रुद्राक्ष आणि थोडे तांदूळ घेऊन 108 वेळा ओम नमः शिवाय या लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे ओम श्रीम नमः त्या मंत्राचा 108 वेळा जाप करून लाल कपड्यात आणि ते तांदूळ आपण जर बांधून आपल्या तिजोरीमध्ये जर ठेवलं तर वर्षभर धनधान्याची कधीच कमी पडणार नाही, एवढ्या त्या रुद्राक्षामध्ये पावर असतं. तर हा रुद्राक्षाचा आपला महिमा होता. आता आपण 34वा अध्याय ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. श्री सद्गुरू स्वामी चरित्रमधला 34वा अध्याय आपण ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुमंती दंपतेसे ऐका तो पराशर ऋषी तया काश्मीर रायाशी रुद्राक्ष महिमा निरोपी तया राजकुमाराचे पूर्वजन्मीचे चरित्र साचे विस्तार करुणे सुदा वावे निरोपिले ऋषुरे संतोषीने तो राजा लागला त्याने पादाबुजा कर जोडून वेज विनवीत असे पर्यसा राजा मने ऋषी शरांशी स्वामी निरेपले आम्हाशी पुण्य घडले आत्मजाशी रुद्राक्ष धारण करुणिया पूर्वजन्मी अज्ञनेसी रुद्राक्ष बांधिले तये वेशी तेने पुण्य तसा अशी पावले दोघे कुमार ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करिता धारण पुढे यांचे लक्षण कवने परिवर्तित भूत भविष्य वर्तमान त्रिकाळज्ञ तुम्ही ज्ञानी सांगा स्वामी विस्तारून माझे मंत्र कुमारकांचे ऐकुनी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारून दोघो कुमारकांचे लक्षण अपूर्व असे पर्यसा ऋषी म्हणे रायाशी पुत्राशी होणार पुससे ऐकता दुःख पावसी कवने परी सांगावे राजा विनवी तयेवेळी स्वामी निरोपावे सकळी उपाव करुणी तात्काळी दुःख वेगळा तिचे करीशी ऐसे म्हणती ऋषीवर सांगता झाला विस्तार ऐक राया तुझ्या कुमारा वर्ष 12 आयुष्य असे तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7 8व्या दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्राशी पर्येसा ऐकून ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रोदन अनेक परी दुःखित ऐकता राजा तये वेळी लागला ऋषीचे चरण कमळे राखे राखे तपोबळी शरणांगत मी तुझ्या आलो नाना परी गईवरत मुनिवरांचे चरण धरित विनवीत असे स्त्रियेसहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरणरिगे सद्गुरू उमाकांत शिवासी मनीचे भय त्याजून असावे आता शिवध्यानी तो राखेल शूल पाणी आराधावे तयावे जिंकवावे काळासी उपावेसे पर्यसी सांगेन तुम्हा विस्तारिसी एक चित्ता अवधरा स्वर्ग मृत्यू पाताळाशी देव एक ओमकेशी निकल्क पर्यसी चित्तानंद स्वरूप देखा मनीचे भय त्याजून असता आता शिवध्यानी तो राखेल शूल पाणी आराधावे तयासी जिंकावया काळाशी उपाय असे आता सांगून तुम्हा विस्तारसी एक चित्ता उधारा स्वर्ग मृत्यू पाताळाशी देव एक वेमकेशी निकलंक पर्यसी चित्तानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिकंत रजोरूप ब्रह्मसृजा सृष्टिक्रमण कारणार्पे वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासी दिधले विरंचे स्थिती आत्मतत्व संग्रहाशी ठेवले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर त्याही दिधला वेदसार रुद्र अध्याय विस्तार दिधला तया ब्रह्माशी रुद्रा यांचा रुद्राक्षाचा महिमा सांगता असे अगम्यात याते नाशे नाही प्राण अव्यव्य असे पर्यसा परितत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्माने चतुर्मुख विश्वसृजले वेदमत तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेनिका वदनी दक्षिण ऐका यजुर्वित निरोपला यजुर्वेदात उपनिषद ख्यात रुद्र अध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषीशी मरीची अत्री पर्यशी अनेक समस्त देवांशी सांगे ब्रह्मा तयेवेळी त्याची ऋषी पुढे देखा शिकविती आपली शिष्यादिका त्याचे शिष्य पुढे ऐका आपले शिष्याशी शिकविले पुढे त्यांचे पुत्र पौत्र शिकविले ऐका पवित्र विस्तार झाला जगंतरी रुद्र अध्याय भूमेवरी त्याहून अनेक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विधी पुरुषार्थ लाधे त्वरित पर्यसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्र जाप्य होय तची पावे परमपद अनेक एक नवल केले ब्रह्मदेवा रचेले देवतीर्थ असे भले स्नान पान करावे तेने कर्म परहर्ती संसार होई निष्कृती जे जे श्री सद्गुरु भजती ते तरती भवसागर श्रीकृत अथवा दुष्कृत जे की जे आपले हित तैसे पेरिले असे शेत त्वेची उद्भये पर्येसा सृष्टी धर्म प्रवृत्तीशी रचेले ब्रह्माणे परवेशी आपले असेत चेत उद्धुर्व पर्येसा सृष्ट धर्म प्रवृत्तीशी रचेले ब्रह्माणे पर्येसा आपले वृक्ष पृष्ठदेशी धर्म उपजले जे जनधर्म करती यशोक्य होय गती अधर्म जे राहटती पापरूपी त्याची जाना काम क्रोध लोभ खून मद मत्सर परिपूर्ण अधर्माचे सूत जाण इतके नरक नायक सद्गुर तल्प सुरापानी पुलक स्वरूप अंतकरणे
कामुक असती परिपूर्णितेची प्रधान नरकीची क्रोधे पृथ्वती देखा मातृवती असती जे का ब्रह्म हदा की पाता कन्या विक्रयी जे जन इतके क्रोधापासून उद्भवले म्हणून पुत्र झाले जाणून क्रोध सुध म्हणती तयाशी द्विज देव स्वर्ण देखा ब्रह्मस्व घेऊन नेदी जो का सुवर्ण तस्कारा एका लोभ पुत्र याचे नाम ऐशा समस्त पातकाशी यमे निरूपले पर्येसा तुम्ही जाऊन मृत्याशी रहाटी करणे आपले गुन्हे तुम्हासुई भृत्य देखा देईन सर्व उपपातका समस्त पाठवा नरका जे जन असती भूमीवरी यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदिनी रुद्र जापे ते देखून पळून गेली पर्येसा जाऊन या यमाप्रती महापातके विनविते गेलो होतो आम्ही भीती भयचकित होऊन आलो जय जया महाराजा आम्ही पावलो भयाभया किंकर तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोप गेला होतो धरती पेळूला होतो वनी परी रुद्र जापते देखून या शीतावरी राव अशी शक्ती नाही आम्हासी पाता रुद्र जाप्याशी पळतो आम्ही स्वामी या ग्रामोग्रामी नंदीतीरी वस्ती द्विज महानगरी देवलयी पुण्यक्षेत्र रुद्र जाप्य करीत कवने परी आम्हागती जाऊ न शक्य आम्ही शिती रुद्र जाप्य नर करीती तया ग्रामी जाऊ न शक्य आम्ही जातो नरापाशी वरती तो पातकाची होते नर महादोषी मिती नाही पर्येशा प्राचित सहस्रेशी जोका नवे पुण्यपुरुषी तैसा पर्यशी पुण्यव्रत होतसे एखाद्या समयी भक्तीशी म्हणतो रुद्र अध्याशी तोही पुनवंत कस होतो स्वामी यमराया तैसा पापी महाघोर पुण्यवंत होय नर भूमीवर कैसे विचरू आम्ही कष्ट होत असे काळाकूट महाविष रुद्र जाप्य आम्ही दिसे शक्ती नवे आम्हाशी भूमीवरी जावया रुद्र जाप्य विशाशे शमन करवया शक्त तू हो सुरक्ष रक्ष गा आम्हाशी म्हणून विनविती पातिके इतके बोलती पातके ऐकून यम माथा तुके कोपून निघाले तवकी ब्रह्मलोका तयावेळी जाऊन या ब्रह्मापाशी विनती एम पर्येसी जय जया कमळवाशी जगत्श्रीषा चतुर्मुखा आम्ही तुझे शरणांगत आज्ञेवरी काय करीते पापी नरांत आणि ते नरकार्ण पुरासी महापातकी नराशी अनुया पाठतीशी भूत्याशी पातकी होती पुण्यराशी रुद्र जापे करुणिया समस्त जाती स्वर्गाशी महापातकी अतिदोषी नाश केला पातकास शून्य झाले नरकार्ण नरक शून्य झाले सकळ माझे राज्य सनिर्फळ समस्त जाहले कैवल्य उपती राहिली स्वामी या तुम्ही होऊन मनुष्यांशी स्वामित्व दिले भरवशी रुद्र अध्यान धिन्यासी केवी कारणे दिदोले ती यात उपाव करवयसी देवा तिची स्मर्त होशी रोक रोक गा आम्हासी राज्य गेले स्वामी या कारणे मनुष्याशी पातकते लावलेशी रुद्र जाप महाविष महापातके जाळतसी येणे परी यम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमाशी अभक्तीने दुर्मिदेसी रुद्र जाप्य करीती तयाशी अज्ञान लोक तामिसी हुबे निजून पडतील जर त्यात अधिक पापे घडती त्याचे तुम्हा दंडात्वरिती जे जन भक्तिभावे व्यक्त रुद्र जाप करीतसे बांधा नको तुम्ही ऐका सांगावे ऐसा पातका रुद्र जाप पुण्य अधिक जे जन म्हणती भक्ताशी पूर्वजन्मी पापे करती अल्पायुष्य होऊन उपजिती तया पापे होई निष्कृत रुद्र जाप करुणिया तैसा अल्पाशी नर रुद्र जाप करिता निर्भर पापे जाऊन निर्धार दीर्घायुष्य लाभे तेजो वर्चस्व बलधृती आयु आरोग्य ज्ञान संपत्ती धन धान्यती रुद्र जपता वर्धती ऐका यमा एक चित्र रुद्र जापे मंत्रेसी स्नान करविती ईश्वरासी त्याची उड्डक भक्तीसी जे जन करती स्नान पान त्याचे मृत्यू भय नाही आणि एक नवल पाही रुद्र जापे पुण्य होई स्थिर जीव फळ असे रुद्र जापून उदकासी स्नान केल्या नरांशी मृत्यू भीत असे तयाशी तेही तरतील भवानी शतरूपे अभिषेकाशी पूजा करतो महेशाशी जे जन होती शतायुष्य पाप निर्मुक्त पर्येसा ऐसी जाणून मानसे सांगावे आपल्या दूताशी रुद्र जाप करूशी बाधो नको मने ब्रह्मा ऐकून ब्रह्मवचना यम आला आपल्या स्थाना म्हणून पराशर जाणा राया पुढे निरूपले आता तुझे कुमाराशी उपाय सांगन पर्येसा 10 शस्त्र रुद्राचे स्तनपन करी शिवासी 10 शस्त्र वर्षावरी तुझे पुत्र वाचती जो यह नर रुद्राक्ष महिमा जो श्रवण पठन करती त्याचे दीर्घायुष्य वाढती राज्य करीतल दुरंदरी जैसा इंद्र अमरनाथ त्याच्या राज्याश्री नाशे नवे पर्यशी अटंक संत्यक्ष राज्य करीती तुझे सुत बोलवावे द्विजासी विद्वजन शताशी ज्ञानी यज्ञ निष्ठाशी पाचरावे पर्येसा ऐशी विप्रा करावी देखा करावी शिवासी अभिषेका आयुष्य लाभेल कुमारका सद्य श्रेय होईल येणे परी रायाशी सांगे पराशर ऋषी राजा आनंद भरीत असे आरंभ केला ती वेळ जैसा पराशर श्री सद्गुरु निरोप दिदला द्विजवरु तैसे बोलला सहस्र द्विज वन ब्रह्माणीशी शतसंख्या कलिशी पुण्य ईश्वरेशी विधीपूर्वक शिवासी अभिषेशले पर्येसा त्याचे जडी पुत्रासी स्नान करावे प्रति दिवशी येणे परी 7 दिनेशी
आराधीला ईश्वर अवधी झाली दिवस सात मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिले तया समय अविचिता वाक्य झाले अदृश्यता सेवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महाद्रष्ट महाचकित आले होते महादूत समस्त द्विज रुद्र पडत मंत्रावसारे देता ती मंत्राक्षता अवसरी घालती तया कुमरावरी दूत पाती हुबे धुरी जवळी येऊ न शकती होते महापाश हाती कुमरावरी टाकू येती दंडहस्त शिवदूती मारू आले तयेवेळी भयचकित महादूत पळून गेले त्वरित पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देखा येणे परी द्विजवरे राक्षसतया राजकुमार आशीर्वचन देती थोर वेद श्रुती करुणिया इतक्या कियावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राजे येती आनंद थोर समारत करी तसे पूजन केले द्विजवरासी भोजन झाले समतांशी तांबुलांदी दक्षिणेसे संतुष्ट विले महाराजे संतोषिनी महाराजा सभा रचली महाबेजा बैसुनी समस्त द्विजा महाऋषी ते सिंहासनी राजा आपले श्रेयसहित भोजन केले इष्टसुत येऊनी बैसला सभेत महानंद प्रवृत्तला तया समयी महासुत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊन सन्मुखात अभिवादले तयेवेळी पूजा करी उपचारी राजा साष्टांग नमस्कार करी विनवीत असे अवसरी कर हात जोडून परेसा राजा मने ऋषीशी त्रैलोक्याशी हिंडशी काय वार्ता विशेषी अपूर्व काय निरोपीजे नारद मने रायाशी गेलो होतो कैलाशी येता देखिले मार्गामध्ये अपूर्व झाले परेसा महामृत्यू दूतांसह न्यावया आला तुझा सुत सवेची येऊन शिवदूत तया मृत्यूशे पराभिविले यमदूत पळूनी जाती तया यमा पुढे सांगती आमचे मारिले शिवदूती कैसे जावे शितेशी यमकोपे निघाला वीरभद्रापाशी गेला मने दूता का मारले दिधला निरपराधे स्वामी या निज कर्माने निबुधसे राजपुत्र गतायुषी त्याते अनुते दूताशी का मारले शिवदूती तयेवेळी वीरभद्र कोपून झाला महारुद्र वर्षावधी 10 शस्त्र आयुष्य असे त्या राजकुमाराला न विचारती चित्रगुप्ता वाया पाठवले त्वादूता वेखटे केले शिवदूते जीव सोडिले तुझे दूत बोलावून चित्रगुप्ताला विचारावे आयुष्य शिप्ता म्हणून पाठवले दूताला चित्रगुप्ता पांचारिले पुस्ता चित्रगुप्ताशी काढून पाहते पत्रिकासी द्वाशब्द वर्षायुषी राजकुमारा लिहिले अशी तेथे लिहिले होते आणि 10 शस्त्र वर्षलेख पाहून यम धरी शंका मने स्वामी अपराध झाला माझ्या हातून वीरभद्रा ते वंदून यम गेला परतून आम्ही आलो तेथून म्हणून सांगे नारद रुद्र जाप्य पुण्य करता जो रुद्र जाप्य करतो शरीरावर रुद्र धारण करतो त्याचे आयुष्य वाढती आयुष्य झाले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकले सत्य पराशर सद्गुरु करता ऐसे नारद सांगून निघून गेला तेथून पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा समस्त गेले द्विजवर राजा हर्ष निर्भर राज्य केले दुरंधर पुत्र पौत्री महावरी ऐसा रुद्र महिमा आहे पूजा करावी श्री सद्गुरु ब्रह्मा भेने नलगे काळ यमा श्री सद्गुरु म्हणती दंपंतशी सिद्ध मने नामधारकाशी ऐशी कथा विस्तारिशी श्री सद्गुरु सांगती दंपतेशी प्रेम भावे करुणिया या करणे श्री सद्गुरुशी प्रीती बहु रुद्रेशी पूजा करी भक्तांशी रुद्र अध्याय करुणी म्हणे सरस्वती गंगाधर सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार ऐकता तरती भवसागर लादेचारी पुरुषार्थ इत श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वते उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे रुद्र अध्याय महिमा वर्णनम नाम चतुर्दश अध्याय श्री सद्गुरु दत्तात पर्ण नमस्तु श्री सद्गुरु गुरुदेव दत्त। तर मित्रांनो इथे आपला 34वा अध्याय समाप्त झालेला आहे। तर रुद्र अध्यायाचा अध्याय होता हा जो कोणी रुद्राचा अभिषेक करतो या गळ्यात रुद्राक्ष घालतो आणि जो सतत शिवलीला अमृताचा 11वा अध्याय दिवसातून 3 वेळा ऐकतो त्याची फार मोठी मोठी भयानक संकटे दूर होतात आणि कसा पण मृत्यू काल असो त्याला प्रत्येकाला कोणाचा काळ माहीत राहत नाही जन्मकाळ आणि मृत्यूकाळ कोणालाच माहीत राहत नाही की जन्म केव्हा होणार आहे आणि मृत्यू केव्हा आहे पण आपल्याला आपल्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या परिवाराच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या आपल्या नवऱ्यांच्या आपल्या घरातल्या सर्व लोकांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला श्री शिवलीला अमृताचा 11वा अध्याय सकाळ संध्याकाळ आपल्याला श्रवण करायचा यूट्यूबला लावून द्या शालिनी भक्तिसागरवर भेटून जातील खूप सारे व्हिडिओ शिवलीला अमृताचा 11वा अध्याय त्याचं पाणी सर्वांना प्यायला द्या 7 दिवसात त्याचा आजारपणा बरा होईल आणि त्याचे दीर्घ आयुष्य होईल तो कसा पण काळ त्याचा असेल तो दूर जाईल। माझा स्वतःचाच ॲक्सिडेंट एवढा भयंकर झालेला होता तर 29 नोव्हेंबर सत्य घटना तुम्ही सर्च करा रात्रीचे 12 वाजता अमावस्येचा दिवस मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आणि साक्षात शिवाने येऊन मला वाचवलं। माझी गाडी चूप झालेली होती डस्टर गाडी
आणि टायर फाटून गेलं, इयर बॅग तोंडावर फुटून गेल्या. फक्त मी वाचली शिवलीला अमृताच्या 11वा अध्यायाचं रोज पारायण प्रदोष कालमध्ये करते. व्हिडिओ तुम्हाला देते ते अनेक, पण मी माझा स्वतः डोळे बंद करून तो अध्याय डोळे बंद करून संपूर्ण अध्याय मी तोंडी पाठ बोलून घेते. हातात तांदूळ घेतले, शिवलिंगाला अभिषेक घातला, तोंडी पाठ आहे तो अध्याय. तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत डोळे बंद राहतात, तोंड फक्त चालू राहतं, अध्यायाचे मंत्र चालू राहतात. संपला ते तांदूळ शिवलिंगावर टाकायचे, शंकराची आरती करायची. आपले आयुष्य वाढतं, नवऱ्यांचे आयुष्य वाढतं, मुलाबाळांना चांगले सुख समृद्धी शांती मिळते, मुलांना चांगली बुद्धी मिळते. आपण म्हणतो की हे ऐकलं तर काय होईल, ते ऐकलं तर काय होईल. तुम्ही थोडं तरी काहीतरी बी श्रवण केलं कुठल्या पण अध्यायाचं, तर त्याची आपल्या मुलांना बुद्धी प्राप्त होईल, चांगली बुद्धी येईल, हे मात्र निश्चित आहे. नाहीतर आपण कोणत्या कोणत्या संकटातून बाहेर निघू हे पण मात्र निश्चित आहेत. म्हणून शिवलीला अमृताचं घरोघर 11वा अध्यायाचं पारायण झालंच पाहिजे. तर आतापर्यंत आपण 34 अध्याय श्री सद्गुरुचरित्राचे ऐकून चुकलो आहोत. आता 35वा अध्याय आपण ऐकणार आहोत. तर खूप छान छान या अध्याय आहेत. तर 34व्या अध्यायात आपण रुद्र अध्यायाचं वर्णन ऐकलं. जो कोणी 34वा अध्याय ऐकतो त्याला हजारो रुद्र अभिषेकाचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याशिवाय त्या व्यक्तीवर महालक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते. तर हा 35वा अध्याय पण तसाच आहे. 35वा अध्याय अखंड सौभाग्यवतीचा अध्याय आहे. जो कोणी ऐकेल त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. तर ज्यांना आणि पारायण करणे शक्य नसणार त्यांनी 14वा आणि 18वा अध्याय सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी ऐकावा. स्वामींना मुजरा घाला, स्वामींची आवडती वस्तू स्वामींना द्या. स्वामींना काय आवडतं? हिना अत्तर आवडतं, झेंडूचं फूल आवडतं, त्यांना केळी खूप आवडतात. तर अशी जी जी वस्तू प्रिय आहे स्वामींची तर ती तुम्ही अर्पण करू शकतात आणि स्वामींना प्रसन्न करू शकतात. कारण की हा मार्गशीर्ष महिना पूर्ण महिनाभर स्वामींचा जप तप यज्ञ करण्याचा आहे, अखंड नाम करण्याचा आहे, 11 माळी स्वामी समर्थाच्या करायच्या आहे, तारक मंत्र म्हणायचा. अशा सेवासुद्धा आपण केल्या तरीसुद्धा स्वामी आपल्या पाठीशी राहतात. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ते शक्य करतात. म्हणून हे दत्ताचे पारायण नक्की करा दत्त जयंतीपर्यंत. तर आपल्या घरात सुख शांती नांदते आणि घरात बरकतीसुद्धा राहते. तर आता आपण ऐकूया 35वा अध्याय. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो, आनंद देतो. तर एक कमेंट्स नक्की करा, कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा अध्याय ऐकताय, नाही तर श्री स्वामी समर्थ करा. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 35वा सद्गुरु चरित्रमधला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धासी विन्वितसे पर्यसी. रुद्र अध्याय विस्तारिशी दंपती ते सांगितला. पुढे काय वर्तिरले विस्तारुणी सांगावाले. मन माझे वेदले. श्री सद्गुरु चरित्र ऐकावा. सिद्ध म्हणे ऐकत आता अपूर्व असे पुढे कथा. त्याची जाना पतिव्रता. से सद्गुरु ते विनवित कर जोडून. श्री सद्गुरुशी विन्वित असे भक्ताशी आम्ही गती पुढे कैसी कवने परी असावे. या कारणे आपण असे एकदा मंत्र उपदेशी जेणे राये जीवासी चरण स्मरण सनातन. श्री सद्गुरु म्हणती तियेशी स्त्रिया ते काय उपदेशी. पती भक्ती करावी हर्षी. उपदेश स्त्रिया ते देऊ नये. देता उपदेश स्त्रियाशी विघ्न असे मंत्राशी. पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे पर्यसा. ऐसे ऐकून श्री सद्गुरु वचन विन्वित असे कर जोडून. स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या केवी झाली विस्तुरिणी. आम्ही सांगा स्वामी कृपेसे. म्हणून लागली चरणाशी कर्णा वचने करुणी. श्री सद्गुरु सांगती तयशी पूर्वकथा पर्यशी. युद्ध दैव दैत्यांशी सदा होत असे अवधारी. दैत्य सैन्य पडे रणी शुक्र करी संजीवनी. समस्त सैन्य उठवूनी पुनरपी पाठवी युद्धाशी. इंद्रव्रजे करुणी मारी. शुक्र अमृत जप करी. सेवेची येती निशाचरी. देव सैन्य मारावया. ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासी. सांगे स्थिती शिवाशी. शुक्राचार्याची मंत्र करणी. कोपुनिया ईश्वर नंदीसी. सांगे उत्तर जाऊनी. वेग वक्त्र शुक्राचार्या धरुणी आणि स्वामी वचन ऐकूनी. नंदी गेला ठाकुनी. शुक्र होता तपध्यान मुखे धरिला
नंदिनी देखा घेऊनी गेला शिवापाशी आकांत दैत्य दलाशी ईश्वरे ग्रासले तयाशी अगस्त सिंधू परी देखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाच्या उदरी निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकराशी पूर्वी होते शुक्र नाव ईश्वरी उदरी झाला उद्धव नाम पावला भार्गव पुनर्रपी अमृत मंत्र जपे इंद्रमणी विचारी पुरोहतसी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्याशी याशी काय करावा या विघ्न एक तू पुरोहित विवेक बुद्धी विचार अधिक बृहस्पती गुरुराया पाहे पा दैत्य दैव कैसे शुक्रासारखा गुरु विशेष देतो जीवाशी भरवसे दैत्य येती युद्धासी तैसा नवेस तू आम्हासे अमूथा का उपशेषी देवगुरु तू मनविसी बुद्धी विचारी शीघ्र आता तू पूज्य समस्त देवाशी जरी तू आम्हा कृपा करीशी शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नवे जान ऐसे नाना परी देख इंद्रे अमर नायक पूजा केली उपचारी बृहस्पती संतोषला श्री सद्गुरु म्हणे इंद्राशी यशी उपाव करावा ऐसी षटकर्ण करिता मंत्राशी सामर्थ्य राहील शुक्राच्या एखादा पाठ व्हावा शुक्रापाशी विद्यार्थी होऊन कपटवेशी मंत्र शिकेल पर्यसी विघ्न होईल म्हणून आपुला पुत्र कचे असे त्यात पाठवी विद्या अंबसा मंत्र शिकेल कैसा असे ऐसा निर्धार केला देखा कचतांते बृहस्पती सांगत असे बुद्धिप्रीती तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरून आमुची निंदा तेथे करी बनोभावे सेवा करी संजीवनी कवनेपरी मंत्र शिके पुत्र राया निरोप घेऊन पिताजीचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्राप्रती केला कचा विद्यार्थी रूप धरून नमन करुणी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र पुसत असे वेग कवन कोठून आलासी बोले आणि आपण द्विज कुमार ऐकली तुझी कीर्ती थोर विद्या अभ्यासान मनोहर म्हणून आलो सेवेसी सेवक होईन तुमच्या चरणी धरुणी आला अंतकरणी तू भक्तवत्सल शिरोमणी अनाथाचा प्रतिपालक ऐसे करुणा वचन दे विनवित असे कचनिका जवळी हुबी शुक्र कन्या का आता पाहू आपण आता करुणी पित्यासी विनवित असे शुक्रासी म्हणे देव यांनी ब्राह्मण भला दिसे नयनी याती तुम्ही शिष्य करुणी विद्या अभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन काम देव यांनी करी चिंतन ऐसा पती भावा मज ऐसी वासना धरुणी मन पित्या ते विनवी नमुनी शिष्य गेला कच सगुण शुक्राचार्या कृपा करी ऐसा विद्या अभ्यास करिता दैत्य कूळ दुखिता देवगण आले आता कपट वेश म्हणती त्याशी शिकून या विद्येसी शिकविल जाऊन देवासी पुढे होईल अम्मासी म्हणून चिंतती मनामध्ये काळक्रमिता एके दिवशी कचाते पाठविले समिदांशी दैत्य जाती साह्यासी समिधी निमित्त राणात राणी जाऊन कचाचे दैत्य मारले द्वेषी समिधा घेऊन घराशी दैत्य आपण येते झाली शुक्राचार्याची कन्या नाम तिचे देवयानी म्हणून या पित्याशी विनविन मुनिया कचन दिसे कोठे आण कच आलावया वाचून भोजन करी आपण ऐसे करीत असे निर्वाण शुक्राचार्य चिंतित असे ज्ञान पाहे मानसी मृत्यू झाला असे त्याशी मंत्र जपून संजीविनीसी त्वरित घराशी आला आणिक होता बहुत दिवस दैत्य करीती अतिद्वेष गेला होता वनास पुनरपी वदती तयाशी मागती वाचेल म्हणून चूर्ण करीती छेदुनी दाही दिशा टाकून आले घरा पुनरपी दिवस गेला अस्तमान पुरा पुस तसे देव याने कच न दिसे म्हणून पितया ते विनवीत असे कच माझ्या प्राण सका नानीसी जरी घेईन विखा दाखवी मज याचे मुखा म्हणून प्रलाप करीत असे कन्येवरी ममत्व बौद्ध म्हणून शुक्र ज्ञाने पाहत छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवन ऐसे मंत्राचे सामर्थ्य कच आला घरात वरीत देव यांनी संतोष करीत पिता आलेगी कन्यासी दैत्य शिष्य विचार करीत असे काही केल्या न म्हणिती गुरु कन्यासी असे प्रीती म्हणिती गुरु वाचवितो आता उपाय करूयाशी येईल उदय एकादशी मारुणी मिळवू पानकेस गुरुमुखी पाजू ऐसी निगुती करुणा आली एकादशी दिने कचा ते बाहेर नेऊनी मारिते झाले दैत्य शिष्य पानक करीती गुरुशी त्यात मिळतीसी समरस स्निग्ध मिळवूनी बहुवशी शुक्र गुरुशी देत झाले मागू तसे पुसे देव यातनी पीत याते विनविन सकावम आणि म्हणून अतिरुंदना करीत असे शुक्र पाहत असे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करीत असे देवाय कन्या मोह हसे बहुत विचार करिता सर्वटाही दिसो लागला आपल्या देही संदेह पडला शुक्रापायी कैसे करू म्हणीतच कन्येसी म्हणे शुक्र देखा कच नहे आता ऐका माझ्या उदरी असे निका केवी काढू तयाशी अशी काढता आपणाशी मृत्यू होईल पर्यशी काय अभिलाष असे त्याशी म्हणून कन्येशी पुसत असे पीतयासी विनवी देव याने अभिलाष होता माझ्या मन भार्या होऊन त्याशी म्हणून दोघे असतो तुझ पाशी येणे व्हावे माझा पती होता संकल्प माझे चित जरी न आणसी माझा पती प्राण त्याजीन म्हणीत असे संदेह पडला शुक्राशी बोधिता झाला कन्येशी त्याशी आपण आणि
करिता आपणाशी मृत्यू होईल. अवधारी कन्या म्हणे पित्याशी समजता तू वाचविसे आपला प्राण जाईल म्हणसे. अति आश्चर्य म्हणितसे. शुक्र म्हणे देव यांनी मंत्र असे संजीवनी मंच वाचून नेणे कोणी. माते कोण उठविल मंत्र सांगे नया कवना. षष्ट कर्ण करिता जाईल करुणा. कचा करिता आपला प्राण जाईल म्हणे. शुक्र देखा न ऐके कन्या देव यांनी पित्याचे चरण धरून विनवितस कर हात जोडून. मंत्र आपणासी शिकवावा कचासी तू मंत्र करी. मृत्यू येईल तुझ जरी मंत्र करून तुम्हा जागृत करी. म्हणून चरणी लागला शुक्र म्हणे कन्येशी मंत्र सांगू नये. स्त्रियासी दोष असे पर्यसी वेदशास्त्र असंख्यात. स्त्रियाशी मंत्र पतिभक्त जपू नये. मंत्रयुक्त सांगता दोष आम्ही घडते. मंत्रसत्व जाईल पित्याशी म्हणे देवयानी. सुखी असे मंत्र जपून त्याजीन आपला प्राण. म्हणून आली मूर्छना तये शुक्राची कन्यावरी. प्रीती उठवून तिची अलिंगती. मंत्र दिसे सांगती संजीवने. अवधारा कचा आपल्या पोटी होता तोही होय ऐकता. मंत्र झाला षटकर्णा तर मग जपिला कच निमित्त. शुक्राच्या पोटातून कच निघाला फुटून. मंत्र जापून देवयानी पित्त याते उठल्या. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वा. संतोष करी मनीभोत कार्य साधिले. म्हणून शुक्राचार्यासी नमून कच विनवी. कर जोडून दैत्यद्वेषे मरते. म्हणून निरोप द्यावा आपणासी स्वामी धर्म विद्या शिकलो. जे जे मनीचे लादलो तुझ्या कृपे पूर्ण झालं. म्हणून चरणी लागला शुक्राचार्य हर्षून. निरोप दिला संतोषनी. पालवधरी देवयानी आपला पती होई म्हणे. तू ते मारले दैत्य सकळी प्राण आणविले. आपण बळी विद्या शिकलीस पित्याजवळी अवश्य वरावे. म्हणी तसे कच म्हणे ऐके बाळ. गुरु कन्या भागिनी बोली तुवा आमते वाचवले. माता होती निर्धारी वरिता दोष आपणासी. दूषण करीती समस्तसी ऋषी बहीण तू आमची होशी. म्हणून विनवी तयेवेळी देवयानी कोपनिया शाप दिदला तत्क्षण. वृता होई तुझी विद्या समस्त विसराशी तत्काळी. माझे अंतकरणीची आशा तुवा केली दुराशा. विद्या नये तुझ लवलेश म्हणून शाप देत. कच म्हणे तियेसी वाया शापिले अम्मेसी. पुरुष होईल तुझ ऐसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी. तुझ शिकवल्या गुणी पुढे मंत्र न चाले जाण. ऐसा शाप देऊन कच गेला निघुनी. संतोष झाला इंद्रभुवनी दत्तजीविनी नवेचे. शुक्राच्या संजीवनी मंत्र कामानये झाला. पात्र सिंहाश्री न सांगता. मंत्र म्हणून श्री सद्गुरु निरुपती. स्त्रियांशी कारण पतिसेवा याची कारणे मंत्र न द्यावा. व्रतोपसार करावा सद्गुरु पुरुष निरोपी. सावित्री विनवी श्री सद्गुरुशी व्रते आचरली बहुश. तुझे वाक्य आम्हासी एखादे व्रत निरोपावे. तू तारक विश्वासी तुझ वाचून नेणे असे. तारक आम्हाशी व्रत तुझी चरण सेवा भक्ती राहे. तुझ्या चरणी ऐसा निरोप द्यावा. मुनी म्हणून लागणी चरणी कृपा करून एक म्हणून श्री सद्गुरु म्हणते तियशी सांगेन व्रत तुझ्याशी. स्थिर होई अवेपणाशी राज्य पावे. तुझ्या पती दमती विनवी स्वामीसी. वाक्य कारण आम्हासी जैसा काही निरोपदेशी. तेने परी राओ हट्ट स्वामी या. जो सद्गुरु चरित्र वाक्य न करी तोची पडे रौरो घोरी. तुझे वाक्य आम्हा तारी म्हणून चरणी लागते. भक्तवत्सल श्री सद्गुरुनाथ सांगता झाला अतिप्रीत विश्वतारया. समर्थ व्रत तिसी सांगत असे. सिद्ध मने नामधारका. श्री सद्गुरु सांगती अति कौतुका. ऐकती दंपती निका अप्रती करुणिया. श्री सद्गुरु म्हणती तयाशी सांगेन व्रत. इत्याशी ऋषी पुसती सुताशी व्रत बर्वे निरोपावे. सूत मने ऋषेश्वरा सांगतो व्रत मनोहरा. स्त्री अथवा पुरुषवरा व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत निर्विकल्प निरामय वस्त. ऐसा ईश्वर अर्चा त्वरित सगळाभिष्ट पावजे. विरक्त अथवा मंदन नरत विषयातुर आसक्त. जे पूजती पूर्ण भक्त त्याशी ईश्वर प्रयत्न. संसार माया सागरात भुजताती जनसमस्त. एखाद्या समयी सद्गुरु भक्त शिव व्रत आचिरते. त्याने पावतील पेले पार. ऐसी बोलती वेदशास्त्र स्वर्गा परगा अधिकार. त्याशी होती पर्यसा विशेष असे एक व्रत. सोमवार महासुख ईश्वराचरण करावे एक. सगळाभिष्ट पावजे. नक्त भोजन उपवास जितेंद्रिय करावे विशेष. वैदिक लौकिक मार्गे सुरस विधीपूर्वक पूजावे. गृहस्थी ब्रह्मचारी सुवासिनी कन्याकुमारी भ्रता रावणी विधवा जरी व्रत करावे. अवधारा यातील पूर्व आख्यान सांगता असे अति गहन. एक चित्त परिसाजन ऋषी स्तोम सकळिक. स्कंद पुराणाची कथा सर्व साध्य ऐकता. पूर्वध्याळी आर्यवंता राजा एक. अवधरा चित्रवर्वा नाम त्याचे. धर्मात्मा पर्यशी धर्ममार्ग आचर्य असे. अर्षमिरिया ते शिक्षा करी. अखिल पुण्य त्याने केले. सगळे संपदे वाढवले. समस्त वैरी जिंकले. पराक्रमी महाशौरी स्वर्यपत्या धर्म करीते. पुत्र कामे शिव पूजती. ऐसी किती काळ क्रमती. कन्या झाली तयाशी अतिसुंदर सुलक्षण. जैसी पावती स्वरूपिणी तेज भाके. सूर्यकिरणी अति लावण्य स्वरूपी वर्तावया जातकास. बोलवले सकळ ज्योतिषी द्विज मिळवणी अपारशी. जातक वर्ता विती अवधारा म्हणती कन्या सुलक्षण. नाम सिमितीनी जाणे उमेसारखे
सारखे मांगल्यपण दमयंती रूप भागीरथी सम कीर्तीचं लक्ष्मी गुरणे परियसी ज्ञाने देव माते सरशी जानकी एवढी पतिव्रता सूर्यासारखी होईल कांती चंद्रासारखी मन शांती 10 सहस्र वर्ष ख्याती पतीसहित राज्य करील ऐसे जातक वर्तविले तिचे राव करी अतिहर्ष अखिल दाने ब्रह्मनास देता झाला आनंदे असता राजा सभेशी द्विज एक परियशी बहीण धरिता वाक्याशी बोलता झाला अवधारा एके राया माझे वच कन्या लक्षण सांगेन 14व्या वर्षी विधवापन होय तुझा कन्येस ऐसे वचन ऐकून राजा पडला मूर्छिन चिंता खरी बहुमनी ब्राह्मण वचन परियसता ऐसे सांगून ब्राह्मण निघून गेला तत्क्षणी राजा चे खोचे अंतकरण म्हणे ईश्वराधीन सर्वे ऐसे बाळपण क्रमिता सिमितिनी वर्ष 7वा चिंतित होती माता पिता वराड केवी करू म्हणती 14व्या वर्षी विद्वत्व येणे म्हणून सांगितले ब्राह्मणे तेने व्याकुळ अंतकरण राजा पत्नीचे बोलता राजपत्नीचे कन्या खेळे राजंगना सर्व असती सुखी जन बोलता ऐकले वचना 14 वर्षी विद्वत्व ऐसे ऐकुनी वचन कन्या करीत असे चिंतन वर्तता आली एक दिन तया घरी ब्राह्मण श्री याज्ञवल्क्याची पत्नी नाम तिचे असे मैत्राणी घरात आली पवित्रिणी कन्या लागे चरणासी साष्टांगानी नमुनी कर संपुट जोडून विनवीत असे करुणावचान माते प्रति पाळी म्हणीत असे सौभाग्य स्थिर अवेपन उपाय सांगे दया कर चंचळ असे अंतकरण म्हणून चरणा लागले ऐकुनी कन्येचे वचन बोले विप्रुषी जान चरण रिघावे उमा रमणा पण स्थिर होई कन्या बिनवी तिनी ससे कैसे सांगे आम्हासे जननी तुची होशी कैसे व्रत सांगे म्हणी विप्रुषी सांगे तयाशी सोमवार व्रत परियशी पूजा करावी शिवाशी उपासक धरुनी अवधारी बर्वे सुशांत होऊनी दिव्य वस्त्र परिधानी स्थिर मने करुणी पूजा करी गौरी हरा अभिषेक पापक्षय पीठ पूजता साम्राज्यत्य गंध अक्षता पुष्पमाला सौभाग्य सौख्य अखिले पावे सुगंधी होय धूपदाने कांती पावजे दीपदान भोग नैवेद्य अर्पण तांबूलदाने लक्ष्मी स्थिर राये चतुर्विध पुरुषार्थ नमस्कार करिता त्वरित अष्टक्षर्य नांदत ईश्वर जप केले होम सर्व कोश पूर्ण समदित स्थिवा होय जान भोजन करविता ब्राह्मण सर्व देव तृप्त होती ऐसे सोमवार व्रत करी तू कन्ये निश्चित भय आले दुरित परिहर्ती महाक्लेश गौरी हर पूजा करिता समस्त दूरी जाती परता ऐकुनी सिमितनी त्वरिता अंगीकारले व्रत देखा सोमवारच्या व्रता आचरी सिमितनी त्वरता पिता देखून चिंतित विवाह योग्य म्हणून राजा विचारी मानशी वराड करावे कन्येशी जैसे प्राप्त असे तिचे तैसे घडले मनी तसे विचार वया मंत्री अशी पाठविता झाला राष्ट्राशी दमयंती 3 वर्ष इंद्रसेन कुमारक चंद्रागंध वर बरवा जैसा चंद्र तेज प्रभा बोलविती विवाह शोभा कन्या दिदली संतोषी राजे भूमंडली देखा समस्त आले वराडिका विवाह केला विवेका मोत्सह नाना परी नाना द्रव्य अलंकार वराडिका देनुपोर अखिल दाने देकार विप्राश देता आला देखा पाठविणी केली सकाळी जावई ठेवला कौतुका कन्यास न अविका म्हणून राहावी राजपुत्र श्रशुरालाई श्रिया प्रेमे अतिस्नेही काळ क्रमिता ऐके समयी जलक्रीडे निघाला कालंदी म्हणजे नदीसी राजपुत्र परियशी सर्व दळ समागमेसी गेला नदीशी विनोदी राजपुत्र नदीत सवे निघाले लोक बहुत विनोद असे पोहत अतिहर्ष जलक्रीडा पोता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सगळीका काळा काळा म्हणती सर्व सैन्य लोक सकळ होते नावेवरी प्रबळ उत्की पाये तळेवेळी नदीसे कुमार बुडाला उभय तटाकी सैन्य धावत गेल्या राजधानी व्यवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला नदी तीरे कलंदीय डोहात सर्व गडिया राव होता पोहात अदृश्य झाला त्वरित न दिसे गंगेत बुडाला एकुनी राजा पडे धरणीवर मूर्छा येऊन तत्क्षणी कन्या ऐकताच श्रवणी तेजे पाहे प्राण आपुला राजा कन्येशी सबोकित आपण केला धावंत राजश्री असे शोक करीत कन्या दुःख अति बहुत सिमितिनी करी शोका म्हणे देवा त्रिपुरांतका शरण रिघाले तुझा एका मरण कैसे आले मज मृत्यू 14 वर्षी झाले म्हणून धरिले तुझे चरण वृथा झाली गौरी पूजन तुझे सहित सोमवारी तुझे देणे अढळ सकळा उपक्षिले जाक्षज्ञ अपकीर्ती तुझ केवळ्या शरणांगती रक्षी स्मरण करी श्री सद्गुरुशी यज्ञवल्क्य पत्नीशी सांगितले व्रत आम्हाशी हवेपण म्हणून तुझे वाक्य ऐकून पूजा केली शिवभवानी व्रतावती माझ्या मनी शीघ्र विनवी शिवासे ऐसे दिखे प्रलापित सिमितिनी जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणित निघाले वेगे गंगेशी पिता देखून नैनी धरावया गेला धाव कन्ये ते हलुंगन दुःख करी
अत्यंत समस्त मंत्री पुरोहित सकल सैन्य दुःख करीत बोलवीत नावे करियात पहा म्हणती गंगेत गंगा समस्त शोधते न दिसे कवन गती शोक करी सिमिती राजा सबोकी तियशी राजकुमाराचे सेवक करे लागले बहु दुःख सांगे गोल पुत्र शोक इंद्रसेन रायाशी ऐकुरी इंद्रसेन दुःख करी अति गहन भार्य सहित निगुण आला तया मृत्यूस्थळा दोघे राजे मिळून प्रलाप करी ते रोदून आहा करुणी कुमारा म्हणून उर शिर पिटेत हो पुत्र हो तात म्हणत राजा असे लोळत मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करीत कोठे गेला राजपुत्र म्हणून सिमितीने रडत खिन्न होत असे समस्त माता पिता शुशारादी सिमितीने म्हणे पित्याशी प्राण त्याजीन पती सरशी वाचून या संसाराची काय उपयोग वैद्यत्व पुस्ती सकड द्विजाशी करावे सहगमन कैसे विप्र सांगती रायाशी प्रेता वेगळे करून या प्रेत विचारावे नदीत दहन करावे कन्यासहित न दिसे पुडाला गंगेत केवी कराल म्हणते आता ऐसी करणे प्रेत सापडे तव राखणे ऐकून या द्विवचन राजा कन्याशी विनवित ऐसे व्याकुळ दुःख करीती मंत्री पुरोहित म्हणती जे जे असेल होणार गती ब्रह्मदिका न टळे देखा होणार झाली देव करणी काय कराल दुःख करणी ऐसे मंत्री सबोधिनी राज याते चला निघाले राजे उभयंता मंदिरा पादले दुःख करीत इंद्रसेन अति दुःखित न विसरे कधी पुत्र शोक राज्य व्यापार सोडून दुःख करी पुत्र चित्रे गोत्र जाती व्यापून राष्ट्र घेतले सकळी कसक भार्या रायासी ठेविले कारागृहाशी पुत्र शोक बहुतयाशी राजभोगी चाड नाही चित्रवर्मा राजा देखा कन्या ठेविली ममत्व प्राण तेजू पाहे निका लोकनिंदा म्हणून राजा म्हणे कन्येशी पुत्र नाही आमच्या वंशी कन्या एक तू आम्हाशी पुत्र म्हणून प्रतिपाळ लोकनिदती आम्हाशी वैधत्व नाही पर्यसी वर्ष एक क्रमी हो तू ऐसी पुढे आचार करीवाळ विता वचन ऐकून करीत असे बहुचिंतन म्हणे देवा शूळ पाणी केवी माते गांडीले ऐसी विचार मानसी व्रत आचिरत असे सुरसी सोमवार उपवासी ईश्वर पूजा करीत असे इतके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला जेथे पातळ नगर वासुकी जेथे राज्य करी नागलोगाची या नारी आल्या होत्या नदी तिरी राजकुमार आलापुरी नदीत टाकी वाहत देखून या नागकन्या काढू तिने संतोष करून अमृत शिंपती आणून या जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळून त्याशी घेऊन जाती तक्षापाशी विचित्र नगर परियसी आश्चर्य पाहून राजकुमार पाहे पाताळ नगर रचना जैसी शोभा इंद्रभुवना गोपुरी दिसती महारत्ना जैशी विद्युलता लखलखित व्रज्र नीळ वेणुसी मणिक्य मुक्ता फळाशी महारम्य पुरी जैशी सूर्यकांती परिशोभा चंद्रकांती सरसीभूमी महाद्वार कपाट हे मी अनेक रत्न नाही उपमी ऐशी मंदिरे प्रविशले पुढे देखा सभाथोर समस्त बेसले सर्पाकार आश्चर्य करी राजकुमार असंख्य सर्प दिसती सभे माझी अतिशोभत मध्ये दिसे पगन पनंगनाथ जैशी सूर्यकांती पाकत अति उन्नत बैसलाचे अनेक श्वेतफणी दिसते जैशी विजू असे लखले पीतांबर वास ज्योती रत्नकुंड मंडित देखा अनेक रत्न खचित देखा मुकुट मिरविती सहस्र एका सहस्रफणी मिरुद ऐशी सभे बैसलाशी रूप यवन नागकन्या नाना आभरणे लेवुनिया अनेक सहस्र यवुनी सेवा करती तक्षकी ऐसी साबास्थानी देख राजा बैसलासे तक्षक देखुनी राजकुमार नमन केले तयेवेळी तक्षक पुषे नागकन्येशी कैच्या कुमार आणलाशी सुलक्षण दिसतो कैसे कोठे होता म्हणून या नागकन्ये म्हणे त्याची नैनव नाम याचे वंशाशी वाहत आला यमुनेशी घेऊन आलो तुम्हाजवळी तशक पुषे कुमार काशी नाम कवन कवनवंशी काय कारण आलाशी कवन देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैश्चदा राज्याधिपती ऐका नळ नामा पुण्यवंती लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा तयापाशी चंद्रागंध नाम आपला गेलो होतो शूरगृहा जल क्रीडा करवयासी गेलो होतो यमुनेशी विधिवंशी आम्हाशी बुडालो नदीत अवधारा वाहत आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैव आपले सापल्य पूर्वजित पुण्यशी भेटी झाले चरणांशी धन्य माझे जीवनाशी कृतार्थ झालो मनितसे करुणा वचन ऐकून तशक बोले संतोषन भिवू नको म्हणून धैर्य देत तयेवेळ शेष म्हणे कुमार बाळा तू दिसतो मन निर्मळा तुमच्या घरी सर्व करा कवन देव पूजा तसी ऐसी कसून राजकुमार हर्ष झाला सांगत असे विस्तार आपला देव शंकर देखा समस्त देवाचा देव नाम आहे सदाशिव वामभागी उमा अपूर्व त्याचे पूजतो निरंतर ज्याच्या रजी जनित ब्रह्मा सृष्टी सृजितो अनुपमा तैसा सदाशिव आम्हा पूजित असो सर्व काळी ज्याचे सत्व गुणेशी विष्णू ब्रह्मा उपजलेशी पर्यशा प्रतिपाळक लोकाशी तैसा शिवाशी पूजित असो ज्याच्या तामसापासून एकादश रुद्रगण उपजले याचे कारण प्रलय करता या नाम धाता विधाता जो आपण उपत्ती स्थित लय कारण तेजाशी तेज असे जो कोण
तैसा ईश्वर पूजी तैसा पृथ्वी आप तेजाशी जो पूर्ण असे वायुर काशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा सर्वभूती असे पूर्ण चिन्मय आपण निरंजन जो रूपे अचिंतन तैसा ईश्वर पूजितो सदा ज्याची कथा वेद झाले तशक शेष ज्याची कुंडले त्रिनेत्र असे चंद्रमौळी तैसा शंकर पूजित असो ऐसे ऐकूर वचन तशक संतोषला अति गहन राजकुमार अलिंगन तुष्टला तुष्टलो म्हणित असे तशक म्हणे तये वेळी तुझ देईन राज्य सगळी तुवा राहावे पाताळी अनंत भोग भोगी आता माझ्या लोकी जे जे रत्न जे मुखे असे पवित्र ते देईन समस्त सुख ऐसे म्हणित असे पाताळ लोकांची रचना परम पाहोमा अनुपम्यम कल्पवृक्ष दी मनोरम हायत माझ्या नगरात अमृतन देखती स्वप्नी कोणी भरले असे जसे पाणी तळे भावी पोखराणी हायत माझ्याद्वारे नाही मरण भय येथे रोग पीडादी समस्त नेनती कोणी स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे असे सुखे ऐसे कुमारा म्हणत तशक असे सागत राजकुमार असे विन्वित करुणा वचने करुणी राजकुमार विन्वित तक्षकाशी एक पुत्र आपण पित्याशी भार्या वर्ष चतुर्दशीशी शिवपूजा करीत असे नूतन माझे पाणी ग्रहण तेथे असे अंतकरण पाहावे मात्या पित्याचे चरण दुःखी असतील मज लागी आपण बुडालो नदीत माता पित्या दुःखी करी पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्याचेतील देखीचे तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंतकर राखीला तुम्हा माझा प्राण दर्शन करावे माता पिता तशक झाला संतोषी नाना रत्न भुरणे त्याशी अमृत पाजवी बहुतिसा अनिक देती स्त्रियशी कल्पवृक्ष फळे देते अपूर्व वस्त्र भरणे समजती जे अपूर्व असे शीती ते अमूल्य वस्त्र देता जा इतके देऊन कुमार असे तशक म्हणे परियसी जे जे काळा आम्हा स्मरासी तुझे काय सिद्धी पावावे अनिक संतोष मागविते वस्त्रे वाहने अतिप्रीती तुरंग दिला मनोगती सर्व देत कुमार आपला चंद्रागत कुमार असे तशक दिदले अतिहर्षी निरोप दिदला परियशी वाहन तुरंग मनोहर तशक का ते नमुन त्वरित चंद्रागंध वारूवरी चढत मन वेगे मार्ग क्रमित नाग कुमार सवे असे जये स्थानी बुडालो होता पावला तेथे क्षण न लागता निघालो बाहेर वारू सहता नदी तटी उभारालो सोमवार असे ते दिवस सिमितीने आली स्नानास होत्या सख्या सेवेसी त्यांनी मिळून नदी तरी सिमितीने म्हणे सख्याशी आश्चर्य झाले पहा कशी उदकातून निघाला पर्येशी सर्व असे नागकुमार राक्षस होईल वेशधारू रूप धरिले असे नरू दिसत असे मनोहर तुरुंगारूढ झालो कैसे पाहो रूप यशी जैसा सूर्य प्रकाशी दिव्य मालांबर कैशी सुगंध असे परिमळ दर्श योजने पर्यंत वासे तो अतिप्रीती पूर्वी देखील असे स्वरूपा दिसत असे पर्यसा स्थिर भीता पाहे त्याची स्वरूपता आपुला पतीसा सदुष म्हणता रूप आठवी तयेवेळी राजकुमार पाहे दिशे मने रूपे माझी वधू अशी गळसरी न दिशे कंठाशी हार न दिसते मुक्त फळाची अवलोकितेस मनी विचारी मागता रूप तिचे आठवीत तुरुंगावरून आधरित नदी तिरी बैसला बोलून सिमितिनीसी पुसत असे अतिप्रियशी तुझा जन्म कवनवंशी पुरुष तुझा कवन सांगे का काम येईल स बाळंपणी दिससे शोक लक्षणी सांगावे आम्हा विस्तारून अतिस्नेह पुसत असे ऐकून सिमितनी आपण न बोले लाजे ऐका सखीयता म्हणे विवेका सांगा आमचा वृत्तांत सखिया सांगती तयाशी हिचे नाम सिमितिनी परेशी चंद्रगदाची महर्षी चित्रवर्म्याची हे कन्या हिचा पती अतिसुंदर चंद्रगंध नाम थोर जळक्रीडा करता पार बुडाला येथे अवधार तेने शोक करिताईसी वैधव्य आले पर्यशी दुःख करिता 3 वर्ष लावण्यपण ऐसे झाले करी सोमवार व्रत उपासेसी आचरण म्हणून आज स्नानानिमित्त आली असे नदीशी इच्छाशुराशी स्थित ऐका पुत्र शोक करिता दुःखा राज्य हिरेतले दायिके कारागृह घातले असे तया कारणे सिमितीने पूजा करी शूलपाणी सोमवार उपोषणी म्हणून करी परेसा इतके सख्या सांगती मग बोले आपण सिमितीसी तुम्ही कवन पुसता आम्हा प्रति गंधर्व रूप तुम्हा असे गंधर्व किंवा तुम्ही देव किन्नर अथवा सिद्ध साधव नररूप असा मानव आमुते पुसता कवन कार्य स्नेह भाव करुणी पुसता तुम्ही अति गहने पूर्वी देखिले होते नैनी न कळे कोण मनी तसे आप्त भाव माझ्या मनी स्वजन ऐसे दिसता नाही नाम कवन सांगा म्हणून 8वी रूपे पतीचे 8वी पतीचे रूप करू लागली अति प्रलाप पडली धरणी हृदित बाष्प महादुःख करीत असे स्त्रियेचे दुःख घेऊन देखुनी कुमार पाळे तटस्थ पाणी मूर्त एक सावरून आपण दुःख करीत असे दुःख करून कुमार देखा प्रक्षाक्षण केले आपल्या मुखा उगे राही म्हणे ऐका आपले नाम सिद्ध करणे सिमितिनी करता शोक जवळी आला राजकुमार हाता धरुणी बाळिका सबो की तो प्रेम भावे ऐकतो सांगे तियशी म्हणे तुझ्या व्रतारशी देखील आम्ही दृष्टीशी सुख ऐसे पर्यसी तुझे नाम व्रत पुण्य करता शीघ्र येईल तुझा कान चिंता न करी व तू आता तृतीय दिवशी सदर दर्शन घडे तुझा पती माझा सखा माझा प्राण तोची ऐका संधे न करी व बाळी का सदाशिवाचे चरणाची आण ऐसे एकांती सांगून प्रकट करो नको
म्हणून दुःख आठवले ऐकून सीमितनी बाळकेशी सुटली धारा लोचन शतगुण प्रेम नैनी विचार करीत असे मनी हाची होय माझा पती सारखे वाटे मुख कमळ नयन सुंदर अति कोमळ ध्वनी होय बोल चपल हास्य मुखे बोलीत असे मृदू वाक्य माझे पतीशी तैसीची बोलतो हर्षी धरिता माझा कराशी अति मृदपण लागले माझ्या पतीचे लक्षण मी जाणे सर्व ही गुण समस्त अहेती प्रमाण ह्याची होय प्राणनाथ यास देखता माझे मन विगृण धारा सुट्टी नयन नवल मने विचारुणी मागती अनुमान करीत असे दैवहीन असे आपण कैसा येईल पती म्हणून बुडाला नदीत सिद्ध जाणून मागती भ्रांती कैसे मज मेला पती ये मागुता न ऐको कानी ऐसी कथा स्वप्न दिदले देखिले मी भ्रांता काय वसित असे माझ्या मनी द्रुत होय की वेशदारू राक्षस किंवा यक्ष किन्नरू कपट वर्ष आला न म्हणून मनी विचारी किंवा होईल माझे व्रत मुनी पत्नीने सांगितले म्हणत किंवा प्रसन्न गिरिजानाथ नवल नवे पनित असे जशी प्रसन्न शंकर त्याची कुचा दुःख विकार जितले पाविजे निर्धार ऐसी याची सिमितीने ऐसी होती राजकुमार आरूढ झाला आपण वारू निरोप मागे प्रति करू सिमितीने निरीशी निघाल अश्व मनोवेगी पावला नगर अतिशीघ्र सवे पुत्र वासुगी पाठवी तया नगरात तुवा जाऊनी वैर्याशी सांगे इष्ट ती वदियाशी न ऐकता तुझे बोलाशी सहारी न म्हणावे ऐसे वचन ऐकून पावला त्वरित राजभून उभा राहून कठोर वचने बोलत असे नगरदीपाशी चला शीघ्र कुटुंबशी चंद्रगंधाच्या भेटीशी गेला होता पाताळाशी तशक्याचे इष्टतेश जाना कलिदी नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य हिरतले इंद्रसेनाचे आता सांगेना तुम्हाशी चाड असेल प्राणाशी शरण जावे शीघ्रेशी सिंहासनी बैसवा इंद्रसेना तशिकासारखा मैत्र झाला तुमच्या करील असती माळा शीघ्र चला चरण कमळा चंद्रागत दर्शनाशी नाय काल चरी माझ्या वचन आता घेईल तुमचे प्राण तशकाने दिले निरोपण म्हणून आलो सांगता ऐसे वचन ऐकून दाईज विचारती मनी आपण केली बुद्धिहीन आता शरण रिगावे जरी कर बलात्कार तक्षक करील सहार लोकात होईल निंदा फार प्राण जाईल हानी असे ऐसा विचारून बाहेर काढते इंद्रसेनासे नानावश्रे आभूर्णसे बैस्विती सिंहासेनी विनविती तयाशी अपराध घडले आपणाशी प्राण राखावे आमाशी म्हणून चरणी लागले राया इंद्रसेनाशी तशक पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमार आला पर्यशी वासुकी भेटी गेला ऐकता राजा संतोषी आठवले दुःख अधिकेशी मूर्छा येऊन धरणीशी पत्नी सहित पडियेला उठवी नगर कुमार त्याशी दुःख विसरा करा हर्षाशी येतो पुत्र भेटेशी म्हणून सांगे उल्हाशी ऐकूनी राजा अतिहर्षी बोलूनी सांगे मंत्री अशी नगर शृंगार करविसे निरोप दिला तया वेळी ऐसा निरोप देऊन भेटीशी निघाला आपण समस्त निघाले दायादा आपण राणी वसादी करुणिया मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक पाहो म्हणती कौतुक मेला कुमार आला म्हणून आनंद झाला सकळी का राजा मानी महासुका माऊनी म्हणून पुत्र मुखा शीघ्र जातो अवधारा सौरे राज्यत्र्याचा गजर नगर लोका संतोष थोर करातीत जय जयकार अत्योलीस करिता ऐसे जाऊन पुत्राशी भेटी झाली पर्यसा चंद्रगंत पित्याशी नमस्कार करिले साष्टांग अति प्रेम पुत्राशी आलिंगन दिले राजाशी प्रीतीशी सदोगती कंठेशी नेत्र सुटला उदगधारा पुत्राशी मने इंद्रसेन आलाशी बाळा माझा प्राण शवपणे होतो तुजवेन म्हणून सांगे दुःख आपुले मातेशी अलंघन करुण दुःख करी अति गहन विनवीतसी संबोखोन आपण निमित्त कष्ट लेती पुत्र नवे मी तुमचा शत्रू जाऊन आपले सुखार्थ दुःख दिले दुम्मा बहुत नेदीच सुख तुम्हाशी आपण जाऊनी पाताळी सुखे होतो शेषाजवळी तुम्ही कष्टीतले अवलिळी मज निमित्त हो रात्री काष्टासारखे अंतकरण पुत्राचे असे तुम्ही जन माता जीव जैसे मेन पुत्रानिमित्त कष्ट बहुत मात्या पित्याचे दुःख जो नेने तोची मूर्ख अत्तर्ण व्हाया अशक्य स्तन पाने एक घडीचे माते विन देव देखा नाही पुत्राशी विशेष ऋण उत्तीर्ण नवे ऐका माता म्हणजे भवानी दुःख करी जननीसे तोची जाय यमराशी पुत्र नवे त्याची वंशी सप्तजन्म दारिद्र्य ऐसी माता विनवून भेट्टा झाला बाहुवनी बहिणी इष्ट सोयरे अखिल जनी प्रधानन नगर लोका इतक्या अवसारी प्रवेश झाला नगरपुरी समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात तशाक्याच्या पुत्राशी वस्त्रभूषणे अतिहर्षी देता झाला पर्यसा इंद्रसेन अतिप्रीती चंद्रगंध सांगे पितेशी तशाकोप विस्ताराशी प्राण वाचविले अम्मीसे द्रव्य दिदले अपरिमित जी वस्त्रे भारणे दिदली होती तशक जाण पित्याशी देवीचे चरण नमिता झाला पुत्र देख निरोप दिदल्या नागपुत्राशी इंद्रसेन करी अतिहर्षी वृत्त पाठविले वेगेशी चित्रवर्म नगरात राजा म्हणे तये वेळी सून माझी दैवागण तिचेने धर्म वाचला बळी पुत्र माझा अवधारा तिने
अरिंदला शंकर अहे पण तिचे स्थिर म्हणून वाचला माझा कुमार सौभाग्यवती सून माझी म्हणून हेर पाठवा वेगसे वार्ता लिहावी संतोषी चित्रवर्मा रायाशी मने राजा इंद्रसेन हेर निघाले झडकरी पातले चित्रवर्मापुरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रगंध शुभ वार्ता ऐकुनी राजा संतोषी देखुनी करिता झाला महासुका दान दिदले अपार ऐका वस्त्रभूषणे हेरासी इंद्रसेन राजा देखा पुनरपी आलावराडिका चंद्रगंध पुत्रनेका सवे सकल कलत्रेसी महोत्साय करती थोर बराड केले धुरंधर चंद्रगत प्रीतिकर सिमितिनिसी भेटला पाताळाची अमूल्य वस्तू प्राणक्षरी अपिता पाजविता झाला अमृत महानंद परवितला कल्पवृक्ष फळे देखा झाला स्वप्नी पत्निका अनघ्य वस्तू अंबानिका दक्ष योजने कांती फाके ऐसा उत्साह विवाह केला आपल्या परिशी पुरीसी निघाला सिमितिनेचे दैव भले पती संगमा जात असे जाऊन आपले नगराशी राज्य स्थापिले पुत्राशी 10 सहस्राब्द हर्ष राज्य केले अवधार सिमितिनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारस पूजा केली गौरी हरास म्हणून पावला इष्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगतीसे सद्गुरुनाथ ऐका सुवासिनी म्हणत अतिप्रीती करून या ऐसे व्रत करी तू आता अभेपण अखंडिता होतील तुझ कन्या पुत्र बहुत जो यह कथा ऐकेल त्यास अखंड सौभाग्य व्रती प्राप्त होईल आमचे वाक्य अवधारी दंपती विनवी श्री सद्गुरुशी तुझी चरण सेवा आम्हासी त्याची व्रत निर्धारजी आम्ही व्रत कायस आमचा तू प्राणनायक तुझं वाचून नेणं आणि तुझे चरण असती निक म्हणून चरणी लागलीसी सद्गुरु म्हणती तयाशी आमचे निरोप करा ऐसी व्रत आचारा सोमवारीसी त्याची सेवा आम्हा पावे निरोप घेऊन श्री सद्गुरूचे व्रत करती सोमवारचे आली माता पिता त्याच्या भेटी झाली श्री सद्गुरूची ऐकून कन्या पुत्र वार्ता संतोष करीते अंत्यता द्रव्य वेचती अपरिमिता समाराधना ब्राह्मणासी पूजा करती श्री सद्गुरूशी आनंद अति मानसी समारंभ बहुवशी करती भक्तिपूर्वक ऐशी परिवदनी श्री सद्गुरूचा निरोप घेऊन गेली ग्रामा परोतुनी ख्याती झाली चारी राष्ट्रे पुढे तया दंपतीची पुत्र 5 27 झाले ऐका त्वरितेशी नामधारका श्री सद्गुरूचे प्रतिवर्ष दर्शनाशी दंपती अति भक्तीशी ऐसे शिष्य परियसी सद्गुरूचे अवधारी ऐसे श्री सद्गुरू चरित्र सिद्ध सांगे पवित्र नामधारक अतिप्रीती ऐसे एकतसे अवधारा गंगाधराचा कुमार सरस्वती विनविसी सद्गुरु किंकर स्वामी माझा पारंपार नुसिंह सरस्वती ऐसी बिद्री कीर्ती देखा समस्त जन तुम्ही ऐका प्रसन्न होई तत्काळी क्या न धरा संदेह मानसी साखर स्वादो मन हेसी उपमा द्यावी कायशी मनगटी असता कंकनाशी आरसा काय पाहावा प्रत्यक्ष पाहता दृष्टंतेशी प्रमाण काय पर्यश ख्याती असे भूमंडळाशी कीर्तीसी सद्गुरु तयाची ऐका हो जन समस्त सांगत असे मिहित सेवा करावी सी सद्गुरुनाथ त्वरित होय मनोकामना पूर्ण अमृताची आरवंटी घातली असे गोमटी पान करा हो तुम्ही घोटी शनवरी सकाळ की सद्गुरु चरित्र कामधेनू ऐकता होय पतित पा नाम ज्याचे कामधेनू जे जे चिंतिले पावजे ज्याचे श्री सद्गुरु चरणी बैसले विश्वास त्याचे सर्वही कार्य साधले अक्षय पद अन्यासी पावले श्री सद्गुरुची प्रसाद हित श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे सिमितिनी आख्यान नाम पंचत्रिदशोध्याय श्री सद्गुरु दत्तत्पर्ण नमस्कार श्री सद्गुरु देव दत्त। तर मित्रांनो इथे आपला 35वा अध्याय समाप्त झालेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ ऑलवर क्लिक करा म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल। श्री स्वामी समर्थ, जय श्री महाकाल।